अत्यंत प्रतिकूल आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करत तारदाळ येथील 3 कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थिनींनी यंदाच्या 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे। केवळ जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी 97% गुण मिळवले असून त्यांचे यश संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे। भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी शिवाजी शिंदे यांच्या मुलीने कुमारी श्रेया शिवाजी शिंदे हिने 10वी परीक्षेत तब्बल 97% गुण मिळवले। तिच्या यशामुळे तिचे वडील भावुक झाले असून संपूर्ण कुटुंब आनंदात आहे। माझ्या यशामागे माझ्या आई वडिलांचा जयवंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र म्हैसाळे सर व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे श्रेया म्हणाली। जयवंत विद्यालयातील विद्यार्थिनी अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही 96% गुण मिळवून आपल्या वडिलांना एक वेगळी प्रेरणा दिली आहे। आज तिच्यासोबत आहोत, तर त्याला आपण विचारतोय, श्रेया, तू अतिशय परिश्रमाने 96% गुण मिळवलेस, तुझ्या या यशामागे तुला कोणाकोणाची प्रेरणा मिळाली किंवा कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं तर सांगू शकतेस? माझ्या यशात माझ्या आई वडिलांचा पहिला वाटा आहे। त्यांच्या मार्गदर्शनानेच मी एवढी पुढे गेले। मी जेव्हा अभ्यास करायला बसायचे रात्री वेळपर्यंत, तेव्हा माझे आई वडील पण माझ्यासोबत जागत होते। मला त्यांनी एकटी कधीच जागू नाही दिलं, त्यामुळे माझ्या आई वडिलांचा यात पहिला वाटा। त्यानंतर माझी शाळा, माझ्या शाळेने मला प्रोत्साहन दिलं। शेतमजूर लक्ष्मण कारंडे यांच्या मुलीने कुमारी अनुष्का लक्ष्मण कारंडे हिनेही 10वी मध्ये 97% गुण मिळवून सन्मती विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळविला आहे। तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मुख्याध्यापक सीजी तेरदाळे सर व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे शक्य झाले, असे अनुष्काने सांगितले। आज 10वीचा निकाल लागला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अंदाज वातावरण आहे आणि आमच्या तारदाळमध्ये एक सामान्य कुटुंबातील लक्ष्मण कारंडे यांच्या मुलीनं अत्यंत गरीब परिस्थिती असतानाही अत्यंत परिश्रमाने इयत्ता 10वी मध्ये 97% मार्क मिळवून 10वी मध्ये पहिला क्रमांक येण्याचा मान मिळवला आणि घरकाम व मजुरी करणारे नारायण शिंदे व त्यांच्या पत्नी यांच्या मुलीने कुमारी कल्पना नारायण शिंदे हिनेही 97% गुण मिळवत स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे। घरची परिस्थिती बेताची असली तरी माझ्या आई वडिलांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि माझी मेहनत यामुळेच हे यश मिळवता आले, असे कल्पनाने नमूद केले। या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे तारदाळ परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे। शिक्षणासाठी समर्पित राहणाऱ्या मुली आणि त्यांच्या कुटुंबाचे हे यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे। रोज तू सकाळी संध्याकाळी किती वेळ अभ्यास करायचीस? माझे सकाळचं टायमिंग, मी सकाळी 5ला उठायचे, 5 ते 6:30 अभ्यास करायचे आणि आमच्या शाळेचं टायमिंग 7 ते 5 असायचं, म्हणून शाळेला 7 ते 5 जायचे आणि आमचे क्लास आमच्या गावातील डीपी 6 ते 8 घ्यायचे आणि 8 ते 9 ते 10 मी अभ्यास करायचे नाही। 10 ते 11:30 संध्याकाळी अभ्यास करायचा आणि झोपायचं। बरं, तू मिळवल्या यशाबद्दल तुझ्या आई वडिलांचं, तुझ्या आजोबांचं खूप खूप अभिनंदन आहे।